माननीय आरती होणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आता आहे एफसी रोडला येणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यामध्ये. आज प्रथम दिवस आहे. पालखी आकुर्डीवरून येत आहे आणि पुण्यामध्ये एक दिवस मुक्काम आहे नानापेठेमध्ये. आत्ता तर पालखी आकुर्डीच्या इथं आहे, जवळपास येईलच मला वाटतंय अर्धा एक तासामध्ये. पुण्यामध्ये बऱ्याचशा संस्था ह्या ठिकाणी रांगोळी काढतात माऊलींच्या स्वागतासाठी. अतिशय उत्कृष्ट प्रकारच्या ह्या रांगोळ्या असतात. ही काय पालखी नाही, हे आहेत हे शाखा वगैरे असतात. हे काय पालखी वगैरे नाही, हे जे शाखा असतात पुण्यातल्या नाजूक वगैरे छोट्या छोट्या भागातल्या त्या शाखा, मला वाटतं पिंपरी चिंचवडपासून ते नानापेठ पर्यंत असेच पालखी करतात. आपल्या पारंपरिक गोष्टी वगैरे जरा सांगण्याचा आणि समाजामध्ये देण्याचा प्रयत्न करतात. तेच आहे, पालखी येते. पालखी यायला मला वाटतं 7-7:30 वाजतील. बघू आपण कसं काय आहे ते. पुण्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जातं माऊलींचं. बऱ्याच ठिकाणी असा वाटप वगैरे पण केला जातो, जेणेकरून जे थकून भागून चालून आले असतात दिवसभर, त्यांना काहीतरी नाश्ता भेटावं, काहीतरी खायला भेटावं. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पुण्यामध्ये बघायला भेटेल. काही लोक चहा देतील, काही लोक चपला देतील, काही लोक केळी देतील. बऱ्याच ठिकाणी मला वाटतं की पुण्यामध्ये सगळ्यात जास्त माऊलींचं जंगी स्वागत केलं जातं. ह्याच्यापेक्षा जास्त स्वागत आहे तुम्हाला नानापेठेत दिसेल. नानापेठेत ठिकठिकाणी जेवण उपलब्ध असतं. मग ते जेवण उपासाचं असू किंवा साधं असू, म्हणजे हॉटेल टाईप जेवण सुद्धा माऊलींना दिलं जातं. एवढा मोठ्या प्रमाणात आपल्या पुण्यामध्ये केलं जातं. संत तुकाराम महाराजांची पालखी येण्याच्या अगोदर एक नगाडा येतो. नगाड्यांनी आव्हान केलं जातं पुढच्या नागरिकांना की पालखी येत आहे, तुम्ही सावधान राहा. या ठिकाणी बऱ्याचशा लोकांची गर्दी जमा झाली होती, कारण की या ठिकाणी ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये त्यांची आरती केली जाते आणि त्यानंतर ते स्थानं बंद होतात पुढच्या दिशेने. जय जय आरती तुकारामा आरती झाल्यानंतर पालखी निघाली होती नानापेठेच्या दिशेला.